जय जिजाऊ मित्रांनो, मी फिरदौस शेख डिजिटल बनव युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आपल्या एक दर्शकाचा कॉमेंट्स आहे 2017च्या GR नुसार म्हणजे यांनी व्हॅलिडिटीचं प्रकरण आहे, यांच्या चुलत भावाची व्हॅलिडिटी निघालेली आहे। परंतु आता जे चुलत भावाने ज्याच्या दाखल्यावरून व्हॅलिडिटी काढलेली तर ते त्यांच्या कौटुंबिक समस्येमुळे तर त्यांची पुरावे ते तिथे लावू शकत नाही। परंतु मात्र त्यांचे जे भाऊ बहिणी आहेत, चुलत भाऊ बहिणी असे एकूण 7 शाळेचे दाखले आहेत आणि 4 कास्ट सर्टिफिकेट आहेत। तर त्याच्यावरनं 2017चा GR नुसार व्हॅलिडिटी करू शकतो का, असा म्हणजे त्यांचा प्रश्न। तर हे बघा, आता 2017चा जो GR आहे त्याच्यामध्ये म्हणजे स्पष्ट केलेलं आहे की जर आपल्या रक्त नाते संबंधांतर्गत ब्लड रिलेटिव्हच्या जर जात पडताळणी असेल तर तो महत्वाचा पुरावा मानावा आणि अधिकच्या पुराव्याची मागणी करू नये। मात्र त्याच्या GRच्या खाली हा एक स्पष्टीकरण पण दिलंय का तुम्ही वर उल्लेख केले म्हणजे तुमचा कास्ट व्हॅलिडिटी ब्लड रिलेटिव्हचा लावला याच्या तर तुम्ही हे लावला तर तुम्हाला जात सिद्ध करण्याची जी तुमच्यावरती भार आहे त्याच्यापासून तुम्ही मुक्त झाला असा होत नाही। म्हणजे तुम्हाला जी आता तुम्ही ज्याच्या ब्लड रिलेटिव्हच्या जात पडताळणीवरनं तुमची जातीचा दावा करतायत त्याच्यासाठी तुम्हाला जे आहे तुमची जात म्हणजे त्याची जात आणि तुमची जात ते तुमचे ब्लड रिलेटिव्ह आहेत हे तुम्हाला सिद्ध तिथं करावं लागेल। आता म्हणजे ब्लड रिलेटिव्ह म्हणजे नातेसंबंध सिद्ध करायचे आहेत आणि तेव्हाच तुम्हाला म्हणजे तुम्ही ज्याच्या पुराव्यावरनं तुम्ही तुमची जात सिद्ध करताय ते तुम्हाला तिथं त्याच्यात अडचण येणार नाही। आता तुमचा समजा ओबीसी जर असेल, कास्ट तुमची ओबीसी असेल म्हणजे 1967चा त्याला मानक दिनांकाचा पुरावा लागतो। आता जर तुम्ही समजा हे मानक दिनांकाचे पुरावेचा जो एक डॉक्युमेंट होता तो तुमच्या कौटुंबिक याच्यामुळे तुम्हाला तो मिळत नाहीये, मग अशा वेळेस आता तुमच्या वडिलांचा जो शाळेत दाखल झाल्याची तारीख 1970 म्हणजे 1967 नंतरची, परंतु लावून टाका तसा आणि तुमची जी वंशावळ ती सविस्तर विस्तृत करा जेणेकरून दुसऱ्यांच्या पण याच्यावरती म्हणजे तुमची जी काही कम्युनिटी आहे तुमच्या समाजाचा जातीचा नाव असलेले डॉक्युमेंट जास्तीत जास्त अपलोड करण्याचा प्रयत्न करा। आणि म्हणजे वंशावळ सविस्तर केली तर त्यात समितीचा आपला पण प्रोत्साहन मिळतो आणि तुम्ही त्या समाजाचे आहेत त्या जातीचे आहेत आणि त्या अंतर्गत मग तुम्हाला जी आहे ब्लड रिलेटिव्हची जी वर्ण तुम्ही जो दावा केलाय 2017च्या GR नुसार तिथं तुम्हाला ते म्हणजे अडचण येणार नाही, त्रुटी येणार नाही। नेक्स्ट क्वेरी आहे सर, हलबा कास्ट सर्टिफिकेट मिळत नाही, हलबा कास्ट SC और SBC। हे बघा, हलबा कास्ट मध्ये आता तुम्ही जर प्रगत समाज गटात राहणारे असाल तर तो SBC मध्ये तो जातो आणि आदिवासीचा म्हणजे ते जंगलामध्ये राहणारे ते त्यांचा म्हणजे तो दऱ्या खोऱ्यामध्ये राहणारे म्हणजे त्यांचा समाजाशी म्हणजे असा कुठं संबंध येत नव्हता, ते निसर्गच ते त्यांना देव मानायचे, निसर्गाच्या सानिध्यातच राहिलेली आहे। तर अशा ठिकाणचे जे हलबा आहेत ते ST मध्ये येतात आणि प्रगत गटामध्ये समाजात म्हणजे समाजामध्ये वावरणारे जे आहेत ते म्हणजे हलबा गोष्टी म्हणून म्हणजे त्याला SBC मध्ये त्याला गणलं जातं आणि जे दुर्गम भागामध्ये म्हणजे आदिवासी जे आहेत हलबा तर ते ST मध्ये येते। नेक्स्ट क्वेरी आहे, शिक्षणासाठी नोकरीसाठी एकच कास्ट व्हॅलिडिटी चालते का? हो, एकदा तुम्ही समजा शिक्षणासाठी कास्ट व्हॅलिडिटी काढलेली असेल तर नोकरीला पण मग पुन्हा कास्ट व्हॅलिडिटी काढायची गरज नसते।
नेक्स्ट क्वेरी आहे, एससी कॅटेगरी मधून वाल्मिकी जातीचा कास्ट सर्टिफिकेट नगद नाहीये तर ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट काढू शकतो काय? सर मी प्लीज रिप्लाय. हो काढू शकता. हे बघा, आता तुमच्याकडे तुम्ही वाल्मिकी समाजाचे तुमच्याकडे पुरावे नाही, तुम्ही तुमची जात सिद्ध करू शकत नाही, याचा अर्थ तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नाहीये. तर मग अशा वेळेस तुम्ही जे आहे ते ईडब्ल्यूएस काढू शकता. आता त्या जीआर मध्ये काय लिहिलेलं आहे का तुम्ही म्हणजे कोणतेच फायदे घेत नाहीये मागास प्रवर्गाचे, तर तुम्हाला ईडब्ल्यूएस काढायचे. जर तुमच्याकडं वाल्मिकीचं पण सर्टिफिकेट असेल आणि पुन्हा तुम्ही ईडब्ल्यूएस काढला तर तो म्हणजे कायदेशीर म्हणजे तो नाहीये. तर तुमच्याकडे जर जातीचा दाखला नसेल तर तुम्ही ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट काढू शकता. नेक्स्ट क्वेरी आहे, सर माझ्याकडे एनटीचा दाखला आहे पण माझ्या मुलीचा दाखला पाहिजे, पण आजोबांचं आडनाव भोईर आहे, भोईर नाव नसून फक्त भोई असे आहे, आमच्याकडे भोईर आडनावाचे पुरावे आहेत, काय करावे? आजोबांचा 1956 सालचा शाळेचा दुसरीचा आहे, शाळेत जाऊन आलो ते बोलते 1956 सालचे कुठलेही रेकॉर्ड नाही. तर सर माझ्या मुलीच्या हे बघा, आता एनटी मध्ये भोई म्हणजे जे फुटाणे चणे फुटाणे जे विकणारे आहेत ते भोई म्हणजे सरनेम लावतात. आता तुमची जी जात आहे ती कोणती आहे आणि त्या जातीमध्ये मग काही लोक भोई, आता जसं चणे फुटाणे विकणारे आहेत ते भोई लावतात, काही लोक सरोदे लावतात. असे जे म्हणजे आता ज्या जात पडताळणी समिती जो तुमचा मूळ गाव आहे तिथल्या जात पडताळणीला माहित असते का इथं जे एनटी समाजाचे मध्ये कोणकोणत्या जाती आहेत. तसा जसा म्हणजे चणे फुटाणे विकणारे म्हणजे ते जे आहेत ते एनटी बी मध्ये येतात, तो भोई. मग त्यांच्यामध्ये कोणकोणती आडनावं आहेत आणि त्या जिल्ह्यात कोणकोणती आडनावं वापरली जातात हा तिथं सगळा अभ्यास असतो. तर त्या अनुरूप समजा तिथं जर भोईर म्हणून त्या ह्याच्यामध्ये जर नसले मग तिथं तुम्हाला अडचण होईल. नेक्स्ट क्वेरी आहे, सर माझ्याकडे वडिलांचे फक्त मृत्यू रजिस्टरची 1994 ची नोंद आहे, त्यावर बौद्ध असे लिहिलेले आहे, वडील अशिक्षित होते तसेच एकटेच होते, इतर नातेवाईक नाही, तसेच जन्माचा पुरावा नाही, तसेच गाव माहित नाही, आजासोबत भावाचे बहिणीचे शाळेत सोडल्याचे दाखले आहेत, त्यावर हिंदू महार असे लिहिले. हे बघा, मुळातच तुम्हाला जे आहे तुमचं मूळ गाव माहित असणं गरजेचं आहे आणि जात सिद्ध करण्याची जबाबदारी ही अर्जदाराची. आपण एवढं म्हणजे बोलून तसा चालत नाही, कारण इथं काय होतं, ठीक आहे तुमच्याकडे पुरावे नाहीये परंतु तुम्हाला तुमचा जो मूळ गाव आहे तो तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. समजा तुमच्याकडे पुरावे नसले आणि समितीला वाटलं की त्यांची ग्रह चौकशी करून यांना जात पडताळणी दाखला द्यावा, मग अशा वेळेस तुमचं जर मूळ गावच समजा तुम्हाला माहित नसेल तर मग ती समिती जेव्हा कुठं जाणार, कुठनं ते जे आहे तुमच्या संबंधित पुराव्यासाठी म्हणजे ते चौकशी अहवाल कुठनं म्हणजे मिळवणार. तर हे आपल्याला करणं गरजेचं, प्रयत्न करा तुमचं मूळ गाव कोणतं आहे आणि त्या अनुरूप तिथं समितीमध्ये किंवा जर जातीचा दाखला काढायचा असेल तर तहसील ऑफिस किंवा प्रांताधिकारी ऑफिसर मध्ये कडे बसा, सर माझा मूळ गाव हा असाच आहे, घरात आजोबा पंजोबा शिकलेले नव्हते आणि आम्ही ह्या समाजाचे आहोत, तर त्यावेळेस ते ग्रह चौकशी करून आणि तुम्हाला जातीचा दाखला किंवा जात पडताळणी दाखला मिळू शकतो. नेक्स्ट क्वेरी आहे, माझा कास्ट सर्टिफिकेट आहे पण वर्ड्स पुसले गेले आहे, तर नंबर दिसत ते पण नेम ऍड्रेस दिसत नाही. हे बघा, जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे आणि जात पडताळणी नसेल तर बेटर वे तुम्ही नव्याने कास्ट सर्टिफिकेट काढून घ्या. आणि जर कास्ट व्हॅलिडिटी असेल आणि तुमच्याकडे म्हणजे जो जातीचा दाखला आहे तो अस्पष्ट असेल तर तुम्ही तुमच्या तहसील मधनं त्याला म्हणजे परंतु तहसील मध्ये पण जे आहे तुम्हाला ते सर्टिफाईड करून मिळणार नाही, कारण त्याच्यावरती सगळं पुसलं गेलेलं आहे, तर तिथं ते सर्टिफाईड करून देणार नाही. आणि दुय्यम प्रतीचा जो आहे कास्ट सर्टिफिकेटचा असा कोणताही प्रोसेस नाही.
नेक्स्ट क्वेरी आहे सर, माझ्याकडे वडिलांचे नाव भाऊसाहेब आहे, निर्गम उतारावर आणि एलसी वर, बट नेम चेंज केले आहे व सर्व डॉक्युमेंट इन्क्लुडिंग कास्ट सर्टिफिकेट वर आता राहुल आहे. मग सर व्हॅलिडिटी काढता येईल का? व नवबौद्ध व नावाबद्दल केलेले राजपत्र कुठं अपलोड करायचे? हे बघा, आता तुमच्या वडिलांचे नाव भाऊसाहेब होते आणि नंतर मग तुम्ही त्याला एलसी वरती नाव चेंज केलेलं आहे आणि त्याचा गजेट पण तुमच्याकडे. तर तुम्ही जिथं जिथं तुमच्या वडिलांचे डॉक्युमेंट अपलोड करणार आहात तर त्या डॉक्युमेंट्स मध्ये एक तुमचा हा जो गजेट आहे तो पण तिथं तुम्हाला त्या पीडीएफ मध्ये इन्क्लूड करून आणि तो अपलोड करावा लागेल. नेक्स्ट क्वेरी आहे सर, अदर स्टेटचा 1950चा पुरावा आहे तर त्यासाठी ऑप्शन असेल ना? हे बघा, जात पडताळणी समितीमध्ये त्यांनी जे मानक दिनांक ठरवले, आता जसा SC ST साठी 1950 पूर्वीचा, VJNT साठी 1961, OBC SBC साठी 1967, तर या मानक दिनांकाला तुम्ही जर महाराष्ट्राचे रहिवासी कायमस्वरूपी रहिवासी असाल तर तुम्हाला हे दाखले मिळतात. आता जर याच्या पूर्वी मानक दिनांकापूर्वी जर तुम्ही दुसऱ्या राज्यातले असले तर मग तुम्हाला इथं कास्ट व्हॅलिडिटी मिळत नाही. त्याच्यासाठी म्हणजे काही ऑप्शन नाही. हा, मात्र एवढं आहे का तुम्ही ज्या पण स्टेटमध्ये आहात तिथनं दाखला काढून तुम्ही या सेंट्रल पोस्ट आहेत म्हणजे त्या राज्याचे पण म्हणजे तुम्ही सुविधा घेऊ शकता, प्लस सेंट्रल पोस्टच्या ज्या वेकन्सीज असतात तर त्या भारतभर कुठल्याही ह्याला राज्यामध्ये असू शकतात, ज्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पोस्ट असतात किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ऍडमिशन मध्ये, महाविद्यालयीन ऍडमिशन मध्ये तुम्ही तो वापरू शकता सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट. आपले दर्शक कॉमेंट्स करतात, माहेरचा दाखला ओबीसी निघालाय तर तो सासूरवाडीकडे बदल या दुरुस्ती करावीची आहे, काय करावे? हे बघा, तुम्हाला मुळातच दाखला काढल्यानंतर समजा कास्ट सर्टिफिकेट तुम्ही काढलेला आहे आणि तुम्हाला त्याचा दुरुस्ती होत नाही, हा, तुम्ही तुमच्या सासूरवाडीमध्ये नव्याने अप्लाय करा, नवीन नावाने, लग्नानंतरच्या नावाने, तर तिथं, परंतु त्याच्यासाठी तुम्हाला सासूरवाडीला करता येणार नाही, कारण जातीचा दाखला हा तुम्हाला तुमच्या मूळ गावीच काढावा लागतो. तर तुमचा जो मूळ गाव आहे त्या मूळ गावाला तुम्हाला नव्याने म्हणजे जो ठीक आहे माहेरचा जो त्यांना दाखवा का हा माझा माहेरचा कास्ट सर्टिफिकेट आहे, परंतु आता लग्न झाल्यानंतर मला माझं नाव चेंज करायचंय, तर तसा तुम्ही तुम्हाला तिथं मॅरेज सर्टिफिकेट, गजेट हे पण लागणार आहे. हे करून तुम्हाला तुमचं मूळ गाव म्हणजे माहेरीच्या जिथनं तुम्ही म्हणजे कास्ट सर्टिफिकेट काढलाय तिथनच तुम्हाला पुन्हा नव्याने कास्ट सर्टिफिकेट सासूरवाडीच्या नावाचा काढावा लागेल. नेक्स्ट क्वेरी आहे, कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी आजोबाचा दाखला नसल्यावर काय करावे? हे बघा, वडील अशिक्षित असतील किंवा आजोबा अशिक्षित असेल, त्यांचे पुरावे आपल्याकडे म्हणजे शैक्षणिक पुरावे नसेल तर त्याच्यासाठी आपल्याला अफिडेव्हिट द्यायचा असतो का बाबा, आता समजा आजोबांना शिकलेले नाहीत तर मग तिथं तसा अफिडेव्हिट द्यायचा, आजोबा शिकलेले नव्हते किंवा वडील शिकलेले नसत तर त्या आशयाचं तुम्हाला तिथं अफिडेव्हिट, प्रतिज्ञापत्र ते तिथं जोडावं. तर मित्रांनो, आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद.